काय घेतलं तुम्ही? रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी. नमस्कार आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपला मराठी यूट्यूब चॅनल उरण करंजेकर वरती. तर तुम्हाला माहिती आहे आपण वारीमध्ये आहोत आणि वारीमध्ये पदयात्रा करतोय. आपल्यासोबत राजेंद्र गायकवाड आहेत, नवी मुंबईचे, आपल्या दिंडीमधूनच प्रवास करतायत. रामकृष्ण हरी माऊली. हां, आज 9वा 10वा दिवस असेल. तर गायकवाड साहेब, गायकवाड माऊली, कसा असणार आहे माऊलींचा प्रवास? आज नातेपुतेवरून सुरुवात केली आहे. जेवणाच्या विसाव्यानंतर आज पहिलं गोल रिंगण आहे सदाशिव नगरला. ते रिंगण आटोपल्यानंतर आपण आज माळशिरसला मुक्काम करणार आहे. जवळजवळ 22 किलोमीटरचं आहे ते. आज एकूण 22 किलोमीटरचा माऊलींचा प्रवास आहे आणि गोल रिंगण ना, पहिला गोल रिंगण ना, हां, पहिलं गोल रिंगण पण बघायला मिळणार आहे सदाशिवनगरमध्ये. तर आवडतात ना आपले व्हिडिओज वारीचे बघायला, तर नक्की लाईक करा. आज तुम्हाला गोल रिंगण, पहिला गोल रिंगण पण दाखवते. आपल्या राहुल माऊलीच्या मदतीने तुम्हाला उभं रिंगण दाखवलं, हां, आज गोल रिंगण पण दाखवतो. रामकृष्ण हरी. काय नाव माऊली तुझं? अजिंक्य. अजिंक्य काय पूर्ण नाव काय? अजिंक्य कृष्णा काळे. अजिंक्य कृष्ण काळे. हां, आणि ते आणखी माऊली आहेत रामकृष्ण हरी. हो, तुमचा मुलगा आहे हा? नातू आहे. हां, मग याला सुट्टी आहे का आता शाळेला? नाही, वारीपुरती घेतलेली सुट्टी. अच्छा अच्छा. म्हणजे पहिली वारी आहे तुझी? हां, कसं वाटतंय चालायला? आळंदीपासून आहे? हां, कसं वाटतंय चालायला? चांगलं वाटतं. चांगलं वाटतंय. माऊलींच्या रथाला भेटला काय? दर्शन केलं? हां, दर्शन वगैरे झालंय. आणि म्हणजे का जिद्द केली, हट्ट केली होती काय त्यांनी? माऊलीच्या वारीला यायचंच इच्छा होती त्याची खूप. अरे वा. घरामध्ये पूर्ण भक्ती हे आहे काय? सांप्रदायिक घरात. हां, हे बघा पूर्ण भक्तीचं वातावरण आहे घरी. आणि अजिंक्यने जिद्द लावली, हट्ट लावली आणि आज पहिली वारी करतोय बघा. अशाच वाऱ्या घडत राहू दे, हीच आपण माऊली चरणी प्रार्थना करूया. पुढे पण करशील ना वाऱ्या? हां, हो करणार. चालेल चालेल. रामकृष्ण हरी माऊली. जय हरी माऊली, जय गो माता. वारीबद्दल बोलायचं झालं तर या जन्माला येऊन माणसांनी एकदा तरी आषाढी वारी करावी. कारण या जन्माचं जर सार्थक करायचं असेल तर आषाढी वारी करायची. एकदा वारी केली का वर्षभराचा जो आनंद आपण घेऊन जातो, तो आनंद आपल्या जीवनाला काय भरपूर काही देऊन जातो. कारण एकच मी म्हणेन, सर्वात जगात कोणती वारी असेल तर सर्वात भारी वारी कोणती असेल, जगात वारी कोणती असेल तर ती आषाढी वारी. आणि आज सांगेन की एवढे वर्ष चालत असताना आम्ही कधी वाऱ्या मोजत नाही. जोपर्यंत भगवंताने आपल्याला हातपाय चांगले दिलेत तोपर्यंत आपल्या आयुष्यात जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत वारी करायची आणि जीवनाचा आनंद लुटायचा आणि भरपूर काही वर्षभरासाठी साठवून घेऊन जायचं. एवढंच या वारीतून शिकायला मिळते. कारण एवढंच सांगेन, या वारीत एवढा मोठा सोहळा आहे पण कुणाला आमंत्रण नाही. आज सांगून जाईन माझ्या मायबापानं की एवढ्या मोठ्या सोहळ्यामध्ये कुणाला आमंत्रण नाही. 100 गावची लोक आम्ही एकत्र असतो, 18 पगड जातीची माणसं आम्ही एकत्र असतो. ऊन वारा पावसाचा सामना असतो आणि एका रावटीमध्ये आम्ही 10 गावची लोक असतो, पण तिथं कुठलाच भेद नसतो. ही वारकरी संप्रदायाची ताकद आहे. जय हरी माऊली, जय गौमाता. माझं नाव शार्दूल शिवकर आहे. मी केळवण्याचा आहे आणि दिंडी क्रमांक 44 मध्ये चालतो. रिंगणाबद्दल सांगायचं झालं तर रिंगणाचा एक अनुभव जो आहे, त्या रिंगणामध्ये गेल्यावर आपल्याला कळतं की खरी काय मजा असते, वारकऱ्यांचा खेळ काय असतात, वारकरी खेळ काय असतात, हे आपल्याला त्या रिंगणामध्ये बघायला भेटतात. चला तर पायी वारी करत करत आलोय माऊलींच्या रथापाशी. तर आजही घ्या तुम्ही घर बसल्या माऊलींचे दर्शन. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पूर्ण वारीमध्ये तुम्हाला घर बसल्या दर्शन देणार आहे माऊलींच्या रथाच्या पादुकांचे. माऊली माऊली. माऊली
रामकृष्ण हरी माऊली. हे जेव्हा चढण येतो तेव्हा करताय काय? म्हणजे एक मदत होईल. हां, जे माऊलींचे वाहक आहेत त्यांच्या जोडीला मदत होईल म्हणून हे करताय ना खांद्यावर. माऊली राहुल खेच. चला मंडळी, एवढे दिवस आपण वारी करतोय. हा, नेहमी एवढाच ध्येय असते आपला की माऊलींच्या पादुकांना हात लावावा. पण आज अचानक जेव्हा ब्रिज आला तेव्हा रथ खेचायला, हा म्हणजे किती लोक होती रथ खेचायला, तर त्यांच्यामध्ये सामील झालो. कसं होता? एकदम भारी. म्हणजे असं की बोलायला होत नाही, एवढी दमलोय. म्हणजे हा नेक्स्ट लेवल होता, बट एक्सपिरियन्स चांगला होता. नक्कीच हे सर्व क्षण आजमावायला तुम्हाला एकदा तरी वारी करावी लागेल. हा, खूप खूप मजा आली आणि माऊलींचे दर्शन पण मिळालं. माऊलींचे जे वाहक आहेत त्यांना थोडीफार आपण मदत होईल. चढण आहे ना बिचारे, ते त्यांना पण हे होणार. रथ पण असा ना की 500-600 किलोचा आहे, टनचा लिटरली रथ आहे. त्यामुळे एक छोटासा हातभार आपण लावू शकतो त्यांना. म्हणजे 2 मिनिटच झाली आम्ही खेचला, जास्त जास्त 5 मिनिटं आणि घामाघूम झालो. आणि ते वाहक जे आहेत ते पूर्ण आळंदीपासून येत आहेत, पंढरपूर पर्यंत. म्हणजे विचार करा. तर नक्की असा क्षण भेटला तर सोडू नका, तुम्ही हातभर लावा नक्कीच. ॲटलीस्ट 10 सेकंड जरी भेटला तरी एक असं वाटतं की आपण पूर्ण खेचलं असं वाटतं. म्हणजे माऊलींच्या पादुके स्पर्श करायला येतो, पण असाही ध्येय ठेवा, जर रथाला हातभर लावायला मिळाला तर तेही लावा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. हो, काय नाव माऊली? गंधा पाटील, सपना पाटील, गोदावरी माहुलकर, लीला भोईर. कुठल्या तुम्ही? अटाली. कुठं आलं हे? कल्याणच्या अरे वा, टिटवाल कल्याण. आत्ताच टिटवाल गणपती बाप्पांची आठवण काढली होती आणि तिकडचीच मंडळी भेटली बघा. रामकृष्ण हरी. हो, कसा चाललाय प्रवास? आता आले चांगला मस्त झाले व्यवस्थित. आज रिंगण काय आहे? रिंगणची तयारी. रिंगणात काय करणार? रिंगणामध्ये खूप गर्दी असते, त्याच्यामुळे रिंगणामध्ये जाता येत नाही महिलांना. मग आम्ही बाहेरून नमस्कार करून पुढे जातो. बाहेरूनच बघता लांबून. बाहेर बघता ना, पण मजा करते ना रिंगणात. लय मजा असते. बाहेर आनंद असतो तो आम्ही लुटतो, आतमध्ये जात नाही. एक वेळेस गेलो होतो पण खूप गर्दी होती, त्याच्यामुळे आम्ही जात नाही. रामकृष्ण हरी. खूप छान वाटलं तुम्हाला भेटून. हो, सर्व व्यवस्थित. आणायची परीक्षा सुरू आहे. रामकृष्ण हरी. मंडळी, सर्व काही बघून आलोय आपण सदाशिवनगरमध्ये, जिथे माऊलींचा पहिला रिंगण सोहळा होणार आहे. आणि रिंगण सोहळ्यामध्ये सर्व वारकरी आपले आनंद लुटतात, ते तुम्हाला दाखवणारच. त्याच्या आधी आपली जी ट्रिप आहे सिंगापूर मलेशियाची, त्याच्यावरती डिटेल घेताना बरेच जण प्रश्न विचारतात तर की सिंगापूरची ट्रिप अलग आहे काय आणि मलेशियाची ट्रिप अलग आहे काय. तर तुम्हाला सांगू इच्छितो, आपली 6 नाईट 7 डेजची ट्रिप आहे. 5 दिवस आपण सिंगापूरमध्ये असणार आहोत आणि 2 दिवस आपण मलेशियामध्ये असणार आहे. दोन्ही ट्रिपसाठी तुम्हाला फक्त 1,24,500 भरायचं आहे. त्याच्यामध्ये तुमचा एंट्री तिकीट असू दे, फ्लाईट तिकीट असू दे, तुमचा स्टे असू दे, तुमची ट्रॅव्हल असू दे, सर्व काही इन्क्लुडिंग आहे. तुमचा विजाही असला तरी तोही इन्क्लुडिंग आहे. फक्त 1,24,500 भरा आणि चला आमच्यासोबत. बाकीचे वर्षे पैसे काही नाही. जर तुम्हाला तिकडे जाऊन शॉपिंग करायची इच्छा होते तर ती तुमची शॉपिंग असणार. आणि ही जी ट्रिप असणार आहे सिंगापूर मलेशियाची, ती ऑक्टोबरमध्ये असणार आहे आणि व्हिएतनामची जी ट्रिप आहे ती डिसेंबरमध्ये असणार आहे. तर काही कन्फ्युजन ठेवू नका. आपण नंबर दिलेला आहे. जे काय तुमचे डाऊट असतील ते तुम्ही क्लिअर करू शकता आणि लवकरात लवकर बुक करा. तुमच्यासाठी स्पेशल डिस्काउंट पण आहे. तर आलोय आपण आता वारकरी कसा रिंगण सोहळ्याचा आनंद घेतात ते बघूया.
रामकृष्ण हरी. हा, तर रिंगणामध्ये वारकऱ्यांचे खेळ बघितले ना तुम्ही. आता थोड्याच टायमाने माऊलींची पालखी येणार आहे ना. हा, आणि रिंगण सोहळ्यामध्ये माऊलींचे घोडे धावणार आहेत. काय नाव माऊली तुमचं? पंडितराव क्षीरसागर. शिवाजीराव चौतमाल माणिकराव. तुमची पहिलीच वारी आहे ना. कसं वाटतंय रिंगण सोहळा? रिंगण सोहळा नंबर 1चा. आनंद आहे ना. वारकरी कसे खेळ खेळतात, आनंद व्यक्त करतात बघितलं ना. हा, आता थोड्याच टायमाने माऊलींचा घोडा धावणार आहे. घोड्याची जेव्हा जो धूल उडते ना, तोच आपल्याला आशीर्वाद मिळतो तेव्हाच. हा, तर नक्की आनंद घ्या. आणि माऊलींचं आगमन होत आहे रिंगण सोहळ्यामध्ये. माऊली माऊली. हो माऊली, हे काय घेतलं तुम्ही? ही घोड्याची माती घेतली. त्यात काय असतं? प्रसाद आहे माऊलीचा. हे आम्ही 35 वर्ष झाला वारी करतो. दरवर्षी नियमाने ही माऊलीचा प्रसाद घेऊन जातो वारीचा. 35 वर्ष वारी करतो. शेतात टाकताय काय? नाही नाही, घरात देवावर ठेवतो, शेतात टाकतो. काही अडचण आली असली, काही बिमारी असेल तर लावतो. भस्म म्हणून लावायचा. अच्छा, भस्म म्हणून वापरतो. म्हणजे जी धूल उडते त्याच्यामध्येच विठ्ठलाचा आशीर्वाद असतो ना. हा, रामकृष्ण हरी.